हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाची सगळ्याच बहिणींना घाई असते आपल्या भावांकडे जाण्याची। त्यामुळे माझी पण घाई चाललेली आहे आणि माझी बहीण पण येणार आहे आणि बहिणीची मुलगी म्हणजे स्पृहा ही माझ्या मुलांना राखी बांधते। त्याच्यामुळे पहिले इथं ती राखी बांधणार मुलांना आणि त्यानंतर मी माझ्या बहिणीसोबत माझ्या मम्मीकडे जाणार आहे। तर चला मी पण पटपट काम आवरून घेते, बहीण पण येईल आता। आणि बहिणीला माझ्या हातची पावभाजी आवडते, त्यामुळे मी आज तिच्यासाठी पावभाजी बनवली होती आणि आता ती येईलच एवढ्यामध्ये। आणि आज सोमवार असल्यामुळे काही चाखून पण बघता येत नाही, कारण आज सोमवारचा उपवास होता। तुम्ही म्हणताल काय चाखून बघायचे, रोज स्वयंपाक करते आणि कळत नाही का? पण कसं असतं ना, एखादी व्यक्ती आपल्या घरी येणार असेल ना, तर आपल्याला असं वाटतं नाही बाबा आपल्याकडून कुठली कमी झाली नाही पाहिजे। बहीण आणि बहिणीची मुलगी स्पृहा दोघी पण आलेल्या आहेत। गार्निशिंग खूप भारी केलेलं, मस्तच। थँक्यू फॉर द पावभाजी। कशी झाली आहे? खरंच खूप सुंदर, खूप सुंदर, खरंच खूप सुंदर। असं वाटतं हॉटेल सारखे। खरं सिरियसली थँक्यू, खूप सुंदर झाली आहे। खरंच खूप सुंदर झाली आहे। थँक्यू। मला वाटलं कशी होती काय माहिती, खूप सुंदर, मस्त। थँक्यू बाबा, खूप दिवसांनी झाली अशी पावभाजी तुझ्या हातची। तुला आवडते म्हणूनच केली होती, म्हटलं आज तू येणार आहेस ना। मी तुला माझा आवडता चहा ही खूप मस्त बनवते। आता चहा करून द्यायचा। देते ना माझा स्पेशल चहा बनवून। स्पेशल चहा। तर धर तुझा स्पेशल चहा। थँक्यू, वेलकम। सुंदर, खूप सुंदर झालाय का तुझा चहा? नेहमी आवडतो आणि मी किती चहा बनवला तरी मी इथे चहा पिऊ शकते। माझा फेवरेट चहा आहे हा, सेम बाहेरच्या हॉटेल सारखा हा चहा होतो। थँक्यू सो मच फॉर। अरे किती कॉम्प्लिमेंट देणार आहेस मला। तू छान करतेस तर छानच बोलणार ना, ऑब्विसली अप्रिशिएट केलंच पाहिजे। थँक्यू। बाळा थोडं पुढं हो। भैया मेरे राखी के बंधन को निभाना। राखी बांधा शेवटी। चला भैयूला राखी बांधून झालेली आहे आता। दादू योग्य कुठे ग? खायला आणायला गेलं ग? चला पाया पडा। होय रक्षा। हाँ भैया गेला की कंपनी। आता अक्षय दादाचा टाइम आहे की नाही? चला सावकाश जा। हा नीट जा। दादूला बाय कर। भैयू चालला बघ गावाला, बाय कर गेला। हो शिव तू कधी मोठी होणार बाळा? राखी बांधा। अरे वा चांगलं आहे ते गोटूला तर बऱ्यापैकी। इकडे बघा गट्टू झाल्यावरती। हा बघा इकडे दोघांनी स्माइल। स्पृहा स्माइल। छान आलं ना। पाया पडताना
भैया मेरे राखी के बंधन को निभाना. इकडे बघा बहीण भावांनो. मी पण आता पटकन आवरून घेते. पण आवरून तयार झाले आहे आणि मला परवाच रक्षाबंधनची साडी मम्मीने घेतलेली आहे, तर तीच साडी मी आता घातलेली आहे. आम्ही दोघी पण बहिणी आता मम्मीकडे निघालोय. घरी आल्या आल्या आम्हाला फराळीचं ताट केलंय. नंतर ही पण बांध. स्पृहा पाय खाली सोडू दादा. अरे इकडे दादू. दादू राखी बांधतो बबी. पाय सरळ कर. पाय खाली ठेवायचे. घाबरून बसलाय तो रांगोळी विस्कटेल म्हणून. दादू स्माइल. काय करते दीदी? दीदी काय करती? अरे बापले अरे बापले. अगं तोंड बघ किती कसं करत. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. आणि हे बॅकग्राऊंड जे सॉन्ग आहे ना बहिणीचं, तिने प्रत्येक वेळेस ते सॉन्ग बोललेलं आहे. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. पेप्पा किती छान. पेप्पू बघू पेप्पूचा फोटो काढते. मग किती छान छान आहे. आता ती लाईटीची पण बांधा त्याला. स्क्रू 2 दिवस मागे लागलाय ते मला ते रस्ते कमी बांधू गाठ. लाईटीची बांध. लाईटीची. मितांश ब्रेसलेट सारखंच आहे बाळा. ते घड्याळ कसं घालतात. अरे बापरे लाईटीची राखी. मितांश दादाला दाखव दाखव कशी आहे. अरे वा 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 छान छान. चला आता मामूला दीदीच्या पाया पडतं बाळ. मितांश बघा कसं दीदीच्या पाया पडतं. माझी तर साडी मला मिळाली पहिलीच. मी शिवून घेतलेली ब्लाऊज वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही भावाचं तर रक्षाबंधन केलंय, पण हे रक्षाबंधन बहिणींसाठी आहे, मैत्रिणींसाठी आहे. रक्षाबंधन फक्त भावासाठीच नसतं, तर आपण आयुष्यात ज्याच्या ज्याची रक्षा करणार आहे त्याच्यासाठी आपण रक्षाबंधन करू शकतो आणि राखी बांधू शकतो. येस. तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालेलं आहे. तर चला बाय.